तर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या पार्क केलेल्या दुचाकींवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्याला नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे। विशेष म्हणजे या आरोपीची गुन्हेगारी इतिहासही गंभीर असून काही वर्षापूर्वी न्यायाधीशांच्या घरातून पिस्तूल चोरी केल्याच्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। अंबाझरी पोलिसांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या गाड्या चोरणाऱ्या प्रवीण तेजलाल बलावी या सराईत आरोपीला अटक केली आहे। ही माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश लोही यांनी दिली। हा आरोपी आहे प्रवीण तेजलाल बलावी। हा आरोपी पांढरवुडेला राहतो आहे संजयनगरचा आणि त्यांनी आमच्या इथे अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर जे मॉर्निंग वॉक करता एक इसम आले होते। त्यांची गाडी ही 8:30 ते 10च्या दरम्यान गेटजवळ उभी असताना ती चोरून दिलेली आहे त्यांनी। आणि एक गाडी ही 10 तारखेची घटना आहे आणि एक 15 तारखेला तशीच सीताबर्डी हद्दीतून शनी मंदिरमध्ये दर्शनाकरता आले असता त्या ठिकाणून त्यांनी ती गाडी चोरी केलेली आहे। हा आरोपी गाडी चोरून त्यांनी आपल्या तिथे एरियात ही गाडी ठेवल्या होत्या दोन्ही पण। आम्ही हा अशा 50,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आमची एक DCP मॅडम आहे। DCP मॅडम यांच्या याच्यात मार्गदर्शनात ACP साहेब सीताबर्डी व आमचे सिनियर PI विनोद गोडबोले सर यांच्या मार्गदर्शनात DBT आम्ही राजेश लोही आणि आमचं पथक बलजीत सिंग ठाकूर, राज तायडे, प्रवीण लोखंडे आणि कमलेश नानेर असे मिळून आम्ही यांच्या आरोपीला पकडून त्याच्याकडून 50,000चा माल जप्त केलेला आहे। त्यापूर्वी त्यांनी 3-4 वर्षा अगोदर चोरी केलेली होती। त्यामध्ये एका जज साहेबांच्या घरी चोरी करून त्याने तिथला एक हत्यार एक रिव्हॉल्वर तिथे त्यांनी चोरली होती। त्यात तो अटक होता। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बांबळवाड यांची रिपोर्ट, नागपूर।